चांगली बातमी आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने देशामध्ये 105% पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केलाय. यंदा मान्सूनवर अल निनोचा धोका नसल्यानं देशात चांगला पाऊस पडणार आहे असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे. बघा, बळीराजासाठी ही आनंदाची बातमी आहे. हवामान खात्याने हा पहिला अंदाज वर्तवलेला आहे. देशात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल. 105% पावसाचा अंदाज आहे. बघा, पाहूयात आपण हवामान विभागाने काय अंदाज व्यक्त केला आहे. देशात यंदा सरासरीच्या 105% पाऊस पडणार आहे. यंदा मान्सूनवर अल निनोचा धोका नसल्यानं चांगला पाऊस पडेल असा अंदाज. मान्सून 1 जूनला केरळच्या किनाऱ्यावर धडकणार. त्यानंतर 7 ते 8 दिवसांनी मान्सून मुंबईच्या किनाऱ्यावर धडकण्याचा अंदाज आहे. मान्सूनचा पहिला अंदाज. पावसाच्या तोंडावर आणखीन एक अंदाज येणार. पुढच्या बातमीकडे. बातमी बीडचा निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासलेनं केलेल्या खळबळजनक दाव्याची. धनंजय मुंडेंनीच वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची सुपारी दिली होती असा धक्कादायक आरोप रणजित कासलेंनी केलाय. एन्काउंटर कुणी करण्याचा प्रयत्न केला आणि कुणी केला स्पष्ट सांगतो. आज असाही गुन्हा दाखल झालाय. ते धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड, कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता 302 मध्ये आणि आज ते आरोपी झाले असते किंवा होणारी नाही. कदाचित त्यांना खूप सपोर्ट आहे आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि सीएम फडणवीस साहेबांचा सपोर्ट आहे. ते होणारी नाही. त्यांना महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवा. मित्रांनो, मी सायबरमध्ये काम केलेलं आहे आणि 20 वर्ष पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे. तर किती टीम पाठवू द्या, 3 नाही 4 नाही 10 टीम पाठवू द्या, मी भेटणार नाही. मी रोज 2 गाड्या चेंज करतो. इथून पुढे 2 कार्ड, 2 मोबाईल, 2 IMEI सगळे चेंज करणार, 2 स्टेट बदलणार इथून पुढे. तर मित्रांनो, मला पकडून दाखवायचा प्रयत्न या गव्हर्नमेंटने करायचा आणि मग बघायचं. पुढच्या बातमीकडे. नागपूरच्या शिक्षक भरती घोटाळ्यात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही बातमी पाहूया 60 सेकंदात. नागपूर शिक्षक भरती घोटाळ्यात 580 अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता आहे. प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी 20 ते 35 लाख रुपये घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भरती झालेल्या बोगस शिक्षकांच्या बँक खात्यामध्ये किती पगार जमा झाला याची पोलीस चौकशी करणार आहेत. सोमेश्वर निताम या मृत शिक्षण अधिकाऱ्याच्या बोगस सह्या करून नियुक्त्या केल्याचा दावा माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी केला आहे. जप्त केला, त्यांना अटक झाली, नंतर जमानत झाली, पुढे ते मरण पावले. ते मरण पावल्यानंतर सुद्धा मागच्या तारखेमध्ये त्यांच्या सहीच्या मान्यता संस्था चालकांनी आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढल्या, त्या ऑपरेट केल्या, त्यानुसार शालार्थ ID झाल्या आणि त्या शिक्षकांच्या नावाने वेतन सुद्धा उचलल्या गेलं. नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंभीर दखल घेतल्यानंतर चौकशीसाठी पोलिसांच्या पथकानं विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयाची झडती घेतली. बघा, आता शिक्षण मंत्र्यांची काय प्रतिक्रिया आहे. बोगस भरती प्रकरणी वरिष्ठ अधिकारी चौकशी करतायत. ज्यानं चुकीची काम केली आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केलेलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात कठोर कारवाईचे आदेश दिल्याचंही दादा भुसे यांनी सांगितलंय. खोटे शालार्थ ID क्रिएट करून त्या ठिकाणी शिक्षक भरती दाखवण्यात आलेली आहे. मला वाटतं की अहवाल आल्याच्यानंतर सविस्तर माहिती त्या ठिकाणी तुम्हाला देऊ आणि ज्याने कोणी हेच चुकीचं काम केलं असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं या संदर्भातले कठोर आदेश आहेत. शिक्षक भरती घोटाळ्यानंतर पुढची बातमी. आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारनं लाडक्या बहिणींची केवळ 500 रुपयांवर बोळवण केली. पाहूयात 60 सेकंदात बातमी. लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी सुरू असतानाच लाडकीचं टेन्शन वाढवणारी माहिती समोर आली आहे. राज्यात 8 लाख लाडक्या बहिणींच्या हप्त्यात कपात होणार आहे. त्यांना दरमहा 1500 रुपयांऐवजी 500 रुपयेच मिळणार आहे. सरकारनं केलेल्या छाननीत 8 लाख महिलांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत 1000चा सन्मान निधी मिळतोय. त्यामुळे लाडकीच्या दर महिन्याच्या हप्त्यात कपात केली जाणार आहे. सर्व लाभार्थ्यांना दिलेल्या वचनानुसार निधी मिळणार असल्याचा दावा अर्थ राज्यमंत्र्यांनी केलाय. नमो शेतकरी सन्मान योजना असो, संजय गांधी निराधार योजना असो, लाडकी बहीण योजना असो,
या सर्व योजनेच्या लाभार्थ्याला टप्प्याटप्प्याने जे वचने सरकारने निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्राच्या जनतेला दिली होती ते वचने पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्न करेल आणि त्या सर्व वचनाची पूर्तता करेल. नवीन वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच सुमारे 15 लाख बहिणींना अपात्र ठरवण्यात आले. आगामी महिन्यात ही संख्या आणखी किती वाढणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. दरम्यान राज्यात 8 लाख लाडक्या बहिणींना 500 रुपये देण्याच्या या निर्णयावरून आता विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. ज्या लाडका बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता 500 वरती आलेली आहे. उद्या ती 0 वरती येईल. या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही. त्याचं कारण गेल्या 3.5 वर्षामध्ये या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडली. त्यावेळेस ही योजना लागू केली त्यावेळेस सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? सरकारची बुद्धीला लकवा मारला होता का? महिलांना 1,500 ऐवजी 500 रुपये देत असताना यांच्या दूरदृष्टीची कीव यावी लागते, यांच्या विचाराची कीव करावीशी वाटते. अरे ज्यांना निराधारांना जर 1,500 रुपये मिळत असतील सरकारकडून, राज्य आणि केंद्राकडून, तर तुम्हाला तिथेही खुपतं आणि दुखतं आणि त्यांना मात्र 500 रुपये देण्यासाठी तुम्ही वरून 500 रुपये देताय कारण 1,000 रुपये सरकारकडून मिळतात म्हणून. हे फार दुर्दैव आहे. बातमीपुढची सांगलीमधून शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंना कुत्र्यानं चावा घेतल्यानं सांगली महापालिका आता कामाला लागली. पाहूयात 60 सेकंदात बातमी. सांगलीतील शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्यानं हल्ला केलाय. संभाजी भिडेंना तातडीनं शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. रात्री 11च्या सुमारास एक जेवणाचा कार्यक्रम आटपून घरी जात असताना कुत्र्यानं त्यांचा चावा घेतला. मात्र यामुळे सांगलीत भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम वेगात सुरू झाली आहे. कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचं पालिकेनं सांगितलंय. कुत्री पकडली जातात तर त्यांची नसबंदी करणे आणि त्याचे लसीकरण करण्याचे काम या ठिकाणी आम्ही करत आहोत. ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या काही तक्रारी असल्यास तर मी या निमित्ताने नागरिकांना आवाहन करतो की आपल्या ठिकाणी जर काही भटकी कुत्री असतील तर तात्काळ आपण महापालिकेशी संपर्क साधावा. या ठिकाणी तात्काळ ती कुत्री पकडली जातील आणि त्यांची नसबंदी करून त्यांचे लसीकरण करण्याचे काम महापालिका प्रशासनामार्फत आम्ही करत आहोत. यापूर्वीही सांगलीत अनेकांवर कुत्र्यानं जीवघेणा हल्ला केला होता. मात्र ढिम्मपणे केवळ बघ्याची भूमिका घेणाऱ्या पालिकेची कुत्र्यानं भिडेंचा चावा घेतल्यानंतर चांगलीच धावाधाव सुरू झाली आहे. संभाजी भिडेंना चावलेल्या कुत्र्याची SIT चौकशी लावा अशी जोरदार टोला काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी लगावलाय. तर माझ्या शहरातही मोठ्या माणसाला कुत्रा चावू दे म्हणजे कुत्रे पकडले जातील अशी मिश्किल प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. काय ते कुत्र्याला दुर्बुद्धी सुचली, कुणाला चावावं हे कुत्र्याला कळलं नाही याचं वाईट वाटतं. कुत्रा हा खरं म्हणजे प्रामाणिक असतो. या प्रामाणिक कुत्र्यांनी का असा राग धरला आणि का राग काढला याचा या संदर्भात खरं तर SIT वगैरे लावून चौकशी केली पाहिजे. माझ्या शहरातील कुत्रे खूप वाढलेत. ते आता कोणाला चावल्यानंतर ते साफ करतील काय माहित नाही मला. म्हणजे कुत्रा कोणाला चावल्याशिवाय आणि तोही महत्त्वाच्या माणसाला चावल्याशिवाय कुत्रे काय उचलले जात नाहीत. आता महत्त्वाच्या माणसाला ते चावावेत असे आपण देवाकडे प्रार्थना करूया म्हणजे सर्वसामान्यांना न्याय मिळेल. या सरकारमध्ये कुत्राही मोठ्याला चावला तर पकडला जातो. हे सरकारचं कार्य करण्याची पद्धत चांगली आहे. पुढची बातमी आता कोकणातून 2 वर्षांपूर्वीच्या हत्येनं सिंधुदुर्ग हादरलाय. कोणत्या पक्षाचे राजकीय पदाधिकारी यात गुंतले आहेत पाहूयात 60 सेकंदात बातमी. बीड पाठोपाठ आता सिंधुदुर्गातील हत्याकांड समोर आलंय. 2 वर्षांपूर्वी मृत्युमुखी पडलेले सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर यांची अपहरण करून हत्या झाल्याचा प्रकार समोर आला. या हत्येप्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातला मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट हा सध्या शिंदे गटात असून त्याची बायको महिला पदाधिकारी आहे. बिडवलकरची हत्या करून त्याचा मृतदेह जाळल्याचं शिरसाटनं कबूल केलं. सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तसेच आरोपींची कस्टोडियल इंटरोगेशन आवश्यक असल्याने तात्काळ ह्या 4 आरोपींना अटक करण्यात आलेली होती. सदर गुन्ह्याचा तपास करताना यामध्ये
सदर आरोपींनी या युवकाला अपहृत युवकाला कोडालमध्ये आणून त्याच्यासोबत आर्थिक कारणावरून मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या घटनेच्या 2 वर्षांनंतर केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेतल्यामुळे या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं. मात्र या घटनेमागे राजकीय लागेबांधे आहेत का हे शोधणंही गरजेचं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती आता बीडपेक्षा गंभीर आहे असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केलाय. तर वैभव नाईक कोकणाला बदनाम करत असल्याचा पलटवार योगेश कदम यांनी केलाय. 22,000 रुपये त्यांनी दिले नाहीत म्हणून त्याला नग्न करून मारहाण करून त्याचा हत्या करण्यात आली आणि ही हत्या 2 वर्षापूर्वी केली होती. आणि त्याच दरम्यान जे मुख्य आरोपी आहे सिद्धेश शिरसाट हे शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला आणि कालच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीपैकी 2 वर्षामध्ये हा खून पसला पाहिजे म्हणून तो तिथले स्थानिक आमदार सध्याचे निलेश राणे यांच्याबरोबर कार्यरत होता, आज पण कार्यरत होता आणि त्याला ते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. कसं आता ते विरोधी पक्षामध्ये आहेत, ते आता पराभूत उमेदवार आहेत, त्यामुळे चर्चेमध्ये राहण्याकरता अशी वक्तव्य करायची. मला वाटतं संबंध महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये पण म्हणेन मी, सर्वात शांततेने कुठला विभाग असेल तर आपला कोकण विभाग आहे. त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न वैभवजींनी करू नये. त्यांनी वस्तुस्थितीवर त्यांनी बोललं पाहिजे. आणि आमच्याकडे कुठली साधी आंदोलनं पण होत नाही. म्हणजे इतकं शांत आमचं कोकण आहे, त्याला बदनाम त्यांनी करू नये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी अमित शहांकडे अजित पवारांची तक्रार केल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय. मात्र त्यांच्या या तक्रारीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी एकनाथ शिंदेना दिलेलं उत्तर महत्त्वाचं असून ते समोर आल्यास महायुतीत काय चाललंय याचं चित्र स्पष्ट होईल असा दावाही राऊत यांनी केलाय. एकनाथ शिंदेंनी अजित पवारांबाबत तक्रार केली होती, अर्थ खात्याबाबत देखील तक्रार केली होती असा दावा आता ठाकरे गटानं केलेला आहे. मात्र एकनाथ शिंदेना म्हणजे मग तुमचं समाधान होईल. आता लाडक्या बहिणीच्या वरतून विरोधक आरोप करतात आहेत की ही योजना हळूहळू बंद करण्याचा घाट जो आहे तो सत्ताधारी घालतात आहेत. फक्त निवडणुकींच्या पुरता ही योजना जी आहे ती समोर मी यंदाच्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे जेवढे अर्थसंकल्पामध्ये तरतूद करायला पाहिजे होती तेवढी तरतूद केलेली आहे. ज्यावेळेस असं काही घडेल त्यावेळेस तो प्रश्न विचारा. आत्ता घडलंय का? नाही घडलं. आम्ही ती योजना चालू ठेवणार आहे हे आम्ही सर्वांना सांगतोय आणि ती चालू ठेवली. शेतकरी योजनांचा लाभ घेणारा क्लासले नावाचा एक निलंबित अधिकारी आहे, तो रोज उठून वेगवेगळे गंभीर आरोप करताना पाहायला मिळतोय. त्याचं असंही म्हणणं होतं की वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्याचा. मला त्याच्याबद्दलचं काही माहित नाही. एक मिनिट. रिटायर झालेला निलंबित झालाय का रिटायर झालाय? हा, मग निलंबित झालेल्या एखाद्या अधिकाऱ्याचं कितपत सिरियसली घ्यायचं ते पत्रकार मित्रांनी पण ठरवावं. अंबादास दानवेंचं यामध्ये असं म्हणणं आहे की वाल्मिक कराड जेलमधनं फोन करतायत आणि धमक्या देतात. असे 3 असं कोण म्हणतं? अंबादास दानवे असं म्हणते. मला 3 लोक येऊन मग अंबादास दानवेंनी त्याच्या पद्धतीचं गृहमंत्री आपले स्वतः मुख्यमंत्री आहेत, काही कागदपत्र असतील तर ती द्यावी, त्याची चौकशी करू आणि कोण दोषी असेल त्याच्यावर कारवाई करू. खरं तर पण नमो शेतकरी योजना जे लाभार्थी आहेत महिलांना फक्त 500 रुपये दिले जाणार, त्याच्यावरतून विरोधक मात्र आक्रमक झालेत. म्हणतात की जिथे 1,500 रुपये देणार. आता पुढच्या बातमीकडे. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील वाद आता ठाकरेंनी मिटवलेला आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी आज उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी आमदार अंबादास दानवेंची तक्रार केली. मात्र त्याआधीच ठाकरेंनी दानवेंना फोन करून समजावल्याची माहिती खैरेंनी दिली. आता सगळं ओके असून वाद मिटल्याची प्रतिक्रिया दिलेली आहे. मातोश्रीने हा दोघां नेत्यांमधला वाद मिटवलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून खैरे आणि दानवे यांच्यामध्ये वाद होता. निवडणुकीवरनं देखील वाद होता, कारण लोकसभा निवडणुकीला दानवेंना उभं राहायचं होतं. मात्र खैरेंना पसंती दिल्यामुळे दानवे नाराज होते. शिवसेना भवनमध्ये नेत्यांची बैठक आहे ना, आता मी आहोत मी तिकडेच चाललो होतो. ते गळा बैठक केव्हा तो लहान आहे माझ्यापेक्षा. आम्ही गळा बैठक घेत असतो. तुमच्या समाजाचा मेळावा होता विदर्भाचा, संपूर्ण विदर्भाचा होता, मोठा मेळावा होता आणि त्यामध्ये त्या ठिकाणी मी होतो. तर 2 महिने आधीच ते नक्की ठरलं होतं आणि मग म्हणून त्या ठिकाणी मी तिकडे होतो. त्यांनी तोपर्यंत तिकडे मेळावा घेतला. पण आता ते याच्यानंतर आम्ही दोघांनी मिळून कार्यक्रम करणार आहोत. दोघं एकत्र बसून त्या ठिकाणी कार्यक्रम करतो. एकटा तो आणि एकटा मी, आम्ही दोघंही तसं नाही, आम्ही दोघांनी मिळून त्यांनी कार्यक्रम करू. नाशिक जिल्ह्यात पीएम किसान योजनेत बोगस लाभार्थ्यांचा पर्दाफाश झालाय. पाहुयात 60 सेकंदात बातमी.
नाशिक जिल्ह्यातल्या बागलाणमध्ये शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे 29 बोगस लाभार्थी असल्याचा संशय आहे. बोगस सातबारा आणि बोगस माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय. गावात एकही मुस्लिम कुटुंब नाही, मात्र या यादीत सर्व मुस्लिमांची नावं आहेत. PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात व त्या शेतकऱ्यांना आता फार्मर ID म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढण्याचे आवाहन करण्यात आले. पण बागलाण तालुक्यातील भोवाडे ह्या गावात एकही मुस्लिम कुटुंब नसताना या गावात तब्बल 29 नावं हे मुस्लिम आढळून आल्याने ते बोगस लाभार्थी असल्याचे समजले जात आहे किंवा अंदाज व्यक्त केला जात आहे. या गावात एकही मुस्लिम कुटुंब नाही, त्या गावात एवढे नाव आले कसे? यापूर्वी नाशिक जिल्ह्यात बोगस पीक विम्याचा घोटाळा बाहेर आला होता. पेट्रोल पंप, हॉटेल्स आणि दुकानांच्या जागांवरही पीक विमा उतरवण्यात आला होता. आता पुन्हा जिल्ह्यात PM किसान योजनेचे बोगस लाभार्थी आढळल्यानं या रॅकेटमागे कोण आहे याच्या चौकशीची गरज आहे. नाशिकनंतर पुढची बातमी आता जालन्यातून. अतिवृष्टीच्या तब्बल 50 कोटी रुपयांवर तलाठी आणि ग्रामसेवकांनी डल्ला मारलाय. पाहुयात 60 सेकंदात बातमी. सरकारची झोप उडवणारा घोटाळा जालना जिल्ह्यात उघडकीस आलाय. जालन्यात तलाठी आणि ग्रामसेवकांनी शेतकऱ्यांचे अतिवृष्टी आणि गारपिटीचं तब्बल 50 कोटींचं अनुदान लाटल्याचा आरोप होतोय. धक्कादायक बाब म्हणजे तहसीलदारांचं लॉग इन आणि पासवर्ड वापरून हा घोटाळा केल्याचं समजतंय. एकाच शेतकऱ्याच्या नावावर वेगवेगळे VK नंबर बनवून घोटाळा केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पीक अनुदानाच्या बाबतीमध्ये काही तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. त्या तक्रारीच्या प्राथमिक तपासणीमध्ये ह्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. काही ठिकाणी डुप्लिकेशन झालेलं आहे, काही ठिकाणी बोगस अशा याद्या जोडून अनुदान उचललेले आहे. ही जेव्हा तक्रार प्राप्त झाली त्या अनुषंगाने जानेवारी महिन्यामध्ये जिल्हाधिकारी महोदयांनी एक त्रिस्तरीय समिती गठीत केलेली आहे. केवळ 2 तालुक्यात या घोटाळ्याची रक्कम 50 कोटींच्या आसपास आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात चौकशीची गरज असून हा घोटाळा शेकडो कोटींच्या घरात जाण्याची शंका आहे. बातमी आता अवकाळी पावसाची. विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातल्या धाराशिव, लातूर, नांदेडमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय. दुसरीकडे विदर्भाच्या काही भागातही विजांसह अवकाळी पाऊस बरसेल असा अंदाज आहे. याचा फटका मात्र फळबागांना बसण्याची भीती व्यक्त होते. पावसाला पोषक हवामान आणि ढगाळ वातावरणामुळे राज्याच्या कमाल तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली. दुपारी उन्हाच्या झळा आणि रात्री उकाडा मात्र कायम आहे. कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडेल? विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला. त्यानंतर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, जे पश्चिम महाराष्ट्रातील देखील पाऊस पडेल. सांगली, पुणे, सातारा इथे देखील पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उन्हाचा तडाखा आणि पाणी टंचाई. मराठवाड्यातील शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला आहे. मराठवाड्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी यंदाही अडचणीत सापडलेत. अनेक मोसंबी शेतकऱ्यांनी आपल्या वाळलेल्या मोसंबीच्या झाडावर आता कुऱ्हाड चालवली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात अनेक शेतकऱ्यांवर मोसंबीची बाग तोडण्याची वेळ आली आहे. कडक उन्हाळ्यामुळे मोसंबीच्या बागा वाळून गेलेल्या आहेत, कारण मोसंबीच्या बागांना पाणी मिळत नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ आली आहे. झाडं 2014 लावलेले होते आम्ही. तेव्हापासून आजपर्यंत ही आम्हाला उत्पन्नाचं अशी बाजू आली. उत्पन्न फळं विक्रीला यायचं, पाणी कमी पडायचं, असं ही प्रॉब्लेम शेवटपर्यंत उन्हाळा लागला का पाण्याचा प्रॉब्लेम येतो आहे आम्हाला. पैठण तालुक्यात पाणी असून बी आम्हाला पाणी भेटत नाही. त्याचं कारण शासनानं आम्हाला सांगावे. वाईट वाटतंय, त्याच्यामुळे आम्हाला ही मोसंबी तोडू वाटत नाही. पण आता नाईलाज आहे त्याला तोडण्याचा. पण याचा शासनानं काहीतरी पर्याय करायला पाहिजे. थंड हवेच्या ठिकाणांकडे. राज्यातील थंड हवेची ठिकाणं म्हटलं की महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, चिखलदरा अशी हिल स्टेशनकडे पावलं वळतात. ही ठिकाणं आपल्या डोळ्यासमोर येतात. मात्र थंड वातावरणासाठी प्रसिद्ध असलेल्या स्थळांवर पर्यटक मात्र उकाड्यानं हैराण झालेत. तोरणमळ, इगतपुरीमध्ये पारा 39 अंश सेल्सिअसची नोंद झालेली आहे. तर लोणावळ्यात देखील तापमान 38 अंशांवर गेलेलं आहे. बघा थंड हवेच्या ठिकाणावर किती तापमान आहे आपण पाहूया. बघा हिल स्टेशन नव्हे तर हॉट स्टेशन झालेली आहेत. इगतपुरीमध्ये 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यातील हे ठिकाण आहे. त्यानंतर तोरणमाळ नंदुरबारमधलं 39. त्यानंतर लोणावळा 38 अंश सेल्सिअस.
त्यानंतर आंबोली कोकणातलं 35°C. त्यानंतर पाचगणी महाबळेश्वर जवळचं 34°C. त्यानंतर माथेरान रायगड जिल्ह्यातील 34°C. महाबळेश्वर 33.6°C. शाळांमध्ये स्मार्टफोन वापरावर बंदी घालण्याची मागणी शिक्षण तज्ज्ञांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. स्मार्टफोनमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि मानसिक शारीरिक आरोग्य धोक्यात येत असल्याचा दावा करण्यात आलाय. मोबाईलमधील कॅल्क्युलेटरमुळे गणिती कौशल्यांचा विकास होत नाही असं देखील शिक्षण तज्ज्ञांचं मत आहे. व्हिडिओ गेम आणि सोशल मीडियाच्या सवयीमुळे मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे, तसंच नकारात्मक परिणाम होतोय. त्यामुळे स्मार्टफोनवर बंदी घालावी अशी मागणी होती. शालेय विद्यार्थी समजा शाळेमध्ये मोबाईल घेऊन जात असेल तर निश्चितपणे त्याच्या शिक्षणावर किंवा शैक्षणिक कामगिरीवर फरक पडतो. मुलांची विचार करण्याची क्षमता, शैक्षणिक कामगिरी, तार्किक विचार करण्याची क्षमता, या सगळ्या क्षमता या मोबाईलमुळे नाहीशा होताना दिसतात. आणि त्याचा नुसतं शैक्षणिक परिणाम नाही होत, त्याचा शारीरिक पण परिणाम होतो, मानसिक पण परिणाम होतो मोबाईलचा. आणि त्यांचा जो विकास त्या लहानपणी व्हायचा असतो तो विकास त्या विद्यार्थ्यांचा खुंटलेला दिसतो. 25 रुपयांच्या प्लॅस्टिकच्या बंदुकीचा धाक टाकून 25 तोळं सोनं लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. भर दिवसा पुण्यातल्या धायरी भागातील श्री ज्वेलर्सवर 3 दरोडेखोरांनी प्लॅस्टिकची बंदूक दाखवत दरोडा टाकला. दरोडेखोरांनी ज्वेलर्स मालकाला खेळण्यातील बंदुकीचा धाक दाखवत 25 तोळं सोनं लुटून नेलं. नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धायरी परिसरात ही घटना घडलेली आहे. विष्णू दहिवाळ यांच्या मालकीचं हे ज्वेलर्सचं दुकान आहे. 3 दरोडेखोरांनी सोनं खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात प्रवेश केला होता आणि त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकला. ज्वेलर्सच्या दुकानात बाहेर पडताना दरोडेखोर CCTVमध्ये कैद झालेले आहेत. या प्रकरणी आता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे. पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. बनावट पिस्टल जे आहे खेळण्याचं त्याचा त्यांनी दाग दाखवून ते दागिने तिथून घेऊन गेलेले आहेत. ही जबरी चोरीचा हा प्रकार आहे. 3 व्यक्ती आहेत. आता याच्यामध्ये आरोपी रेकॉर्डवरचे आहेत की नाही आता पोलीस तपास याच्यामध्ये करत आहेत. खूप प्रायमरी स्टेजला हा तपास आहे. तर सर्व परीने पोलिसांचे प्रयत्न सुरू की यातले जे आरोपी आहेत ते लवकरात लवकर अटक व्हावे. दहशतीचं रील बनवणाऱ्या तरुणांना अटक करण्यात आलेली आहे. नवी मुंबईतल्या वाशी रेल्वे स्टेशन ते सानपाडा रेल्वे स्टेशन दरम्यान असणाऱ्या सर्व्हिस रोडवर एका चालत्या इनोव्हा गाडीच्या डिक्कीतून हात बाहेर लटकलेल्या अवस्थेत दिसल्याने खळबळ उडाली होती. हा हात कुठल्या मृत शरीराचं किंवा कोण्या व्यक्तीच्या अपहरणाचं नसून ते कृत्य एक रील बनवण्याच्या नादात काही अतिउत्साही तरुणांनी केल्याचं समोर आलंय. सानपाडा ते वाशी हा जो रेल्वे स्टेशनचा रूट आहे रेल्वे ट्रॅकच्या अलॉंग त्याच्यावर एक रील्स तयार करत होते. त्यामध्ये तो डिकीमधून हात बाहेर करतो आणि नंतर अरे तुमको क्या लगा मैं मर गया हूँ क्या, मैं तो लॅपटॉप बेचता हूँ और लॅपटॉप खरीदना है तो हमारे शॉप में आओ, अशा प्रकारचं एक रील्स त्यांनी बनवलं होतं. आणि त्यांचं खरोखरच हावरे फॅन्टसीमध्ये लॅपटॉप्स आणि त्याचं दुरुस्ती आणि विक्रीचं शॉप आहे. त्या चालकावर मोटार व्हेकल्स ॲक्ट 184 नुसार कारवाई केलेली आहे आणि त्यांना समज देऊन सोडलेलं आहे. फक्त नागपूरमध्ये एका तरुण उद्योजकाची गोळ्या झाडून निर्गुण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नागपूरमधील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या धरमपेठ परिसरामध्ये ही घटना घडली. 28 वर्षीय तरुण उद्योजकाची हत्या करण्यात आल्यामुळे नागपूरमध्ये खळबळ उडालेली आहे. या प्रकरणी आता अंबाझरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झालाय. आरोपींचा कसून शोध घेतला जातोय. मात्र यामुळे पुन्हा एकदा नागपूरमधल्या गुन्हेगारीचा मुद्दा ऐरणीवर आलाय. चार लोक 2 गाड्यावर आले तर त्यांनी फायरिंग करून त्याच्यावर पडून गेलेले आहेत. तर त्यामध्ये मयत याच्या डोक्याला, छातीला आणि गळ्याला वगैरे मार लागून त्याच्यात कोकाट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करताना त्याचं निधन झालेलं आहे. आता त्याचा तपास चालू आहे. आता DB टीम वगैरे आपली शोध घेण्याकरता अधिकारी आणि 2 DB टीम आपण हद्दीत रवाना केलेल्या आहेत. तर ते तपास करणं चालू आहे. पुढच्या राजकीय बातमीकडे खासदार नरेश म्हस्केंनी खासदार संजय राऊतांवर जोरदार टीका केलेली आहे. साडी चोळीतील फोटो म्हस्केंकडून ट्विट केलेला आहे. याचा क्रमांक कायमच कोणता सांगा बरं, असा टोला म्हस्केंनी लगावलेला आहे. नरेश म्हस्केंची ही राऊतांवर जोरदार टीका आहे. याचा क्रमांक कायमच कोणता सांगा बरं, असं म्हस्केंनी या ट्विटमधून विचारलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून
नरेश म्हस्के आणि संजय राऊत यांच्यावर जुगलबंदी रंगलेली आहे. आता खासदार नरेश म्हस्केंनी, शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी साडी चोळीतील एक फोटो ट्विट केलेला आहे आणि राऊतांना जोरदार टोला लगावलेला आहे. हा फोटो साडी चोळीतील आहे, संजय राऊतांचा आहे.